नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, सध्या सरकारी मेगा भरती अंतर्गत 14,967 जागांसाठी नोकरीची संधी तुम्हाला अवेलेबल झालेली आहे। यासाठी 3 नवीन जाहिराती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आहेत, ज्यामध्ये पात्रता तुमची 10वी उत्तीर्ण असेल, अर्थात प्लेन 10वी, प्लेन 12वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी असेल कोणती तरी तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व एक्झामसाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये परीक्षा ठिकाण मिळणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरी ठिकाण मिळणार आहे। सो तुम्हाला नक्कीच एक परमनंट जॉब गव्हर्नमेंटचा सरकारी नोकर भरतीचा या ठिकाणी मिळण्याची एक सुवर्ण संधी आपण या 3 जाहिरातींमार्फत म्हणू शकतो, ज्यासाठी सिलेबस जवळपास सेम राहणार आहे, तुम्हाला तयारी त्यानुसार करता येईल। आज आपण डिटेलमध्येच या 3 जाहिरातींबाबतचा अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 जाहिरातींमार्फतचा अपडेट देत आहे, कारण जर तुम्हाला याबाबतची माहिती नसेल तर तुम्ही अधिक माहिती घेऊन त्या ठिकाणी अप्लाय करू शकता, कारण नंबर ऑफ वॅकन्सीज या भरपूर जास्त तुम्हाला पाहायला मिळत आहेत। पहिली जाहिरात जी नुकतीच या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ती झालेली आहे मित्रांनो, केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती यांच्यामार्फत ही प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटची दोन्ही संघटना आहेत किंवा दोन्ही इन्स्टिट्यूट आहेत एज्युकेशन, ज्यांच्यामार्फत ही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये 14,000 प्लस जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। किती महत्त्वाची जाहिरात आहे तुम्ही पाहू शकता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे संघटना आहे किंवा हे जे इन्स्टिट्यूट आहेत एज्युकेशन, त्याची लोकेशन महाराष्ट्रामध्ये सुद्धा विविध ठिकाणी आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा नोकरी मिळू शकते। त्यामुळे तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे। यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती CBSE मार्फत या ठिकाणी पार पाडली जाणार आहे, ज्यामध्ये टीचिंगच्या आणि नॉन टीचिंगच्या शिक्षक आणि शिक्षक व्यतिरिक्त ज्या पदे आहेत ती सुद्धा भरली जाणार आहेत। मी तुम्हाला थोडीफार माहिती या ठिकाणी देत आहे। तुम्ही बघू शकता KVSच्या अंडर येणाऱ्या जागा कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला पाहता येईल। यामध्ये TGT शिक्षकच्या जागा आहेत, PRT प्रायमरी शिक्षकच्या जागा आहेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त सीनियर सेक्रेटरी असिस्टंट 280 जागा आहेत, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट 714 जागा आहेत, स्टेनोच्या जागा आहेत। या पदांसाठी तुम्ही अप्लाय करणे आवश्यक आहे, कारण यासाठी 12वी उत्तीर्ण या असणे क्वालिफिकेशन बेसिक जे आहे ते लागणार आहे। अर्थात मी डिटेलमध्ये माहितीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। मी फक्त शॉर्ट इन्फॉर्मेशन या ठिकाणी या व्हिडिओ मार्फत तुम्हाला या भरतींची देत आहे। KVSच्या अंडर 9,126 जागा भरल्या जात आहेत, तर NVSच्या अंडर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणखीन ॲडिशनली 5,841 जागा भरल्या जात आहेत। अशा टोटल 14,967 जागांसाठी ही मेगा भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये सुद्धा NVS मध्ये सुद्धा PGT शिक्षक, TGT शिक्षक, JNV कॅडरमध्ये ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, मल्टीटास्किंग स्टाफ, जसे 10वी पासवर अप्लाय करू शकता, अशी भरपूर पदे मित्रांनो भरली जाणार आहेत, ज्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे आवश्यक आहे। शिक्षक भरतीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा इतर भरतींसाठी शाळेमध्ये तुम्हाला जर क्लर्कची किंवा त्या रिलेटेड नोकरी हवी असेल असिस्टंटची, तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करणे महत्त्वाचं आहे। क्वालिफिकेशन जर बघितला तर लॅब अटेंडंट सारख्या पदांसाठी तुम्ही बघू शकता 10वी पास किंवा 12वी पास असेल तर अप्लाय करू शकता। MTS पदांसाठी 10वी पासवर अप्लाय करता येणार आहे। मी फक्त काहीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, ॲडिशनल माहिती तुम्ही कृपया नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता। ही फार मोठी जाहिरात आहे, ज्यासाठी तुम्हाला 14 नोव्हेंबर पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे। 4 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता, ज्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मेन्शन करेन। लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर तुम्हाला मिळणार आहे। चांगला रँक आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरी ठिकाण मिळू शकतं, कारण याचे इन्स्टिट्यूट दोन्ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट या महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी अवेलेबल आहेत। सो ती गोष्ट लक्षात ठेवून या पहिल्या जाहिरातीसाठी नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे। क्वालिफिकेशन बाबत डिटेलमध्ये माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता। दुसरी जाहिरात मित्रांनो नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे ती झालेली आहे CRE अर्थात कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन होत आहे एम्ससाठी। एम्स अर्थात ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट जे आहे किंवा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, आणि याचं एक इन्स्टिट्यूट हे नागपूरमध्ये सुद्धा आहे। त्यामुळे नागपूरच्या जागांसाठी सुद्धा तुम्हाला नोकरी ठिकाण या ठिकाणी मित्रांनो मिळू शकते। अगेन सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, मात्र तुम्हाला नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी मिळू शकतं जर चांगला रँक असेल तर। यासाठी बघा कॅशियर, ज्युनियर अकाउंट यासारखी पदे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 4 जागा कॅशियरच्या माफ करा पे लेवल 4 तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, आणि डिग्री कॉमर्स 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता। टोटल 1300 प्लस जागा या ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी भरल्या जात आहेत, ज्यासाठी अगेन तुम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करू शकता। वेगवेगळ्या संवर्गातल्या जवळपास 40च्या वर संवर्ग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्याचा बाबतचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर आपला अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। स्टोअर किपरच्या जागा नागपूर या ठिकाणी आहेत, लॅब अटेंडंटच्या जागा नागपूर या ठिकाणी आहेत, पर्सनल असिस्टंटच्या जागा नागपूर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी तुम्ही 12वी उत्तीर्णवर अप्लाय करू शकता किंवा स्किल टेस्ट असेल, टायपिंग असेल त्या बेसिसवर अप्लाय करू शकाल। सो ही एक महत्त्वाची जाहिरात
मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे दुसरी जाहिरात ज्याबाबतचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे. 2 डिसेंबर 2025 पासून या ठिकाणी माफ करा 2 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. 14/11/2025 पासून यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. ही दुसरी मेगा भरतीची जाहिरात ज्यामध्ये 1300+ जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यानंतरची लास्टची जी जाहिरात आहे मित्रांनो ती नुकतीच काल आपण याबाबतचा जो व्हिडिओ पाहिला ती इंटेलिजन्स ब्युरो अर्थात IB मार्फत गुप्तचर विभागामार्फत या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफचं 10वी पासच्या कॅन्डिडेटसाठी पद भरलं जात आहे. प्लेन 10 पासवर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. ॲडिशनल कोणतीच रिक्वायरमेंट त्यांनी या ठिकाणी मागितलेली नाही आहे. यामध्ये वेगवेगळ्या जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत. टोटल 362 जागा आहेत. महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राचे डोमेसियल असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी किंवा नागपूर या ज्या सबसिडरी आहेत IBच्या त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. हे पद ग्रुप C मधलं आहे. नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल MTSचं पद ज्यासाठी 18,56,900 पे स्केल आहे. या पदासाठी अप्लाय करण्यासाठी 10वी पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे. दुसरं जे क्वालिफिकेशन आहे ते डोमेसियल सर्टिफिकेटचं असणार आहे. अर्थात तुम्ही रहिवासी असाल महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करू शकता, ज्यासाठी इतर कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाहीत. हे फार महत्त्वाचं आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी नागपूर या ठिकाणी ज्या काय जागा आहेत त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. यासाठी अगेन मित्रांनो डिटेलमध्ये व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर. रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे ती तुम्ही बघून घ्या आणि यासाठी एक्झाम सेंटर सुद्धा महाराष्ट्रामध्ये भरपूर त्यांनी दिलेले आहेत, त्याची माहिती अवेलेबल आहे. यासाठी 22/11/2025 पासून 14/12/2025 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. सो 3 जाहिराती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. एक शॉर्ट ओव्हरव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे. लक्षात घ्या तिन्ही जाहिराती फार महत्त्वाच्या आहेत. सिलेबस जवळपास सेमच राहणार आहे. तुम्ही जर या पदासाठी MTS IBच्या पदासाठी अप्लाय केला असेल किंवा जी दुसरी आपली जाहिरात आहे त्या ठिकाणी एमच्या या व्यतिरिक्त ज्या पहिली जाहिरात आहे KVS आणि NKVSच्या MTS पदासाठी अप्लाय केला असेल तर या दोन्ही पदांसाठी सिलेबस जवळपास सेमच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रिपरेशन ही कंटिन्यू त्या ठिकाणी करू शकता. या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर पदे तिन्ही जाहिरातींमध्ये मित्रांनो भरले जाणार आहेत. तुम्हाला फक्त डिटेलमध्ये त्या नोटिफिकेशन रीड करायचे आहेत, कारण सर्व जाहिरात एका ठिकाणी एक्सप्लेन करणे पॉसिबल नाही मित्रांनो. त्यामुळे मी शॉर्ट इंट्रोडक्शन तिन्ही पदांचं किंवा तिन्ही जाहिरातींचं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मला emahajobs.com या वेबसाईटवर तुम्हाला याबाबतचे अपडेट्स पाहायला मिळतील, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या भरतींचे अपडेट सुद्धा घेऊ शकता. फार चांगली संधी आहे मित्रांनो. अशा प्रकारच्या जाहिराती फार कमी होत असतात आणि सध्या महाराष्ट्र शासनाच्या जाहिराती आचारसंहितेमुळे फार कमी प्रसिद्ध होत आहेत. अशा वेळी तुम्ही या ठिकाणी फोकस करणे आवश्यक आहे, कारण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये मिळत आहे. चांगला रँक आल्यानंतर तुम्हाला नोकरी ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं. ऑन टॉप ऑफ दॅट तुम्हाला ही सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. या तिन्ही जाहिरातींपैकी काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. अजूनही ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तिन्ही जाहिरातींना भरपूर वेळ आहे. तुम्ही नक्की टाइम घेऊन नोटिफिकेशन रीड करून कोणत्या पदासाठी अप्लाय करायचा हे पाहून अर्ज करू शकाल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट मिळवण्यासाठी महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. धन्यवाद.